नमस्ते, मी गणेश पवार। आमच्या कापिल गावामध्ये 9 लोक राहिला नाहीत। त्यांच्या नावावरती घर, जमीन, रेशन कार्ड नसताना या लोकांनी कापिल गावच्या पत्त्याचे बनावट आधार कार्ड तयार करून मतदान नोंदणी करून मतदान केलेलं आहे। तरी या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करावा यासाठी मी गेली 1.5 महिन्यापूर्वी अमरण उपोषणात बसलो होतो। त्यावेळी प्रशासनानं पत्र देऊन योग्य ती कार्यवाही करू असं मला लेखी पत्र दिलं होतं, परंतु यावरती कोणतीही कार्यवाही झाली नाही। फक्त या लोकांची नावे कमी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले आहेत, परंतु यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यासंदर्भातली कुठलीही प्रक्रिया झाली नसल्यामुळे मी काल दिनांक 8/10/2025 पासून धरणे आंदोलनात बसलेलो आहे। तसेच या लोकांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी माझी मागणी आहे। तसेच या लोकांची पूर्वीच्या गावातील नावे कमी न करता उपविभागीय अधिकारी यांनी कापिल गावामध्ये या लोकांची नावे कोणत्या आधारावर नोंदवली गेली याची चौकशी करून त्यांच्यावरती कारवाई करावी याबाबतची माझी मागणी आहे। तसेच तिसरी माझी मागणी अशी आहे की संजय गांधी शाखेचे अव्वल कारकून यांनी चुकीच्या पद्धतीनं निवडणूक शाखेमध्ये आदेश नसताना काम करून या लोकांची बोगस मतदान वाढवण्यासाठी हातभार लावलेला आहे। तसेच अजूनही या भानगडी तो तसा करीत आहे। त्याच्यामुळे याची निलंबन करून खात्याने चौकशी करावी अशी माझी मागणी आहे। तुम्हाला असं वाटतं का प्रांताचा आणि तहसीलदारांच्या याच्यामध्ये हात आहे म्हणून? या बोगस मतदारवाढीमध्ये पूर्ण या प्रशासकीय अधिकाऱ्यांचा हात आहे, कारण त्या लोकांची पूर्वीच्या गावातील नावे कमी न करता नवीन ठिकाणी वाढवलेली आहेत। तसेच ज्यावेळी प्रांत अधिकारी यांनी या लोकांची नावे कमी करण्याच्या संदर्भात सुनावणी घेतली होती त्यावेळी या लोकांनी बनावट नोटऱ्या सादर केलेल्या आहेत। ज्या नोटऱ्या आहेत 2024च्या, पण त्याला लाईट बिल जोडले 2025चं, ते फेक डॉक्युमेंट आहेत। ते मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सर्व पत्रकारांच्या समोर सादर केलेले आहेत।